महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 24 रोजी रात्रीच्या सुमारास एका तरुणाची, सचिन सुरेश भोसले नावाच्या तरुणाची हत्या झाली होती। त्यामध्ये त्याला स्टॅब आणि कट इंजुरीज होत्या। रात्रीच्या अंधारात उशिरा एकांतस्थळी ही हत्या झाल्यामुळे महत्त्वाचा असा काही क्लू तिथे मिळत नव्हता, परंतु पोलिसांनी अत्यंत कष्ट करून सीसीटीव्ही फुटेज, टेक्निकल मोबाईलचं ॲनालिसिस किंवा इतर ॲनालिसिस आणि काही खबरी या सगळ्यांच्या माध्यमातून सूक्ष्म तपास करून त्या आरोपीपर्यंत पोहोचलेले आहेत। आणि त्या गुन्ह्यामध्ये पुणे येथून एक आरोपी प्रवीण सुरजसिंग चितोडिया याला अटक केली। या आरोपीवर पूर्वीचे काही गुन्हे दाखल आहेत। या आरोपीने किरकोळच्या देण्याघेण्याच्या वादावरून अत्यंत सूक्ष्म नियोजन करून, पूर्वतयारी करून त्याला फोन करून बोलावून घेतलं, एकाच स्थळी घेऊन गेला आणि त्याचं मर्डर केलेला होता। हा तांत्रिक तपास आणि इतर सीसीटीव्ही ॲनालिसिस आणि काही माहितगार लोकांकडून मिळालेली माहिती या आधारे हा गुन्हा उघड झालेला आहे। या गुन्ह्याच्या तपासामध्ये माझे सहकारी ACP श्री सुरेश वराडे, अंबरनाथ पश्चिमचे पोलीस निरीक्षक श्री कळसकर, इथले PI गुन्हे श्री किशोर शिंदे, PI श्री रमेश पाटील, EPI विजय काजरी, EPI संदीप भालेराव, PSI बेळगे, PSI मुंडे, PSI दांडे, पोलीस हवालदार गायकवाड, जाधव, पथवे, विशे, आव्हाड, चोपडे, पाटील, पोलीस नाईक पगारे, सूर्यवंशी, पोलीस शिपाई मुंडे, गवळी, दराडे, पालवे, निरगुडा, सावंत, भोसले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, त्याप्रमाणे जोशी आणि ठोंबरे या कर्मचाऱ्यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे। अत्यंत कष्ट या प्रकरणात घेतलेले आहेत। या सर्व गोष्टीची नोंद माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर आणि माननीय सहपोलीस आयुक्त ठाणे शहर आणि नुकतेच रुजू झालेले अप्पर पोलीस आयुक्त श्री संजय जाधव साहेब यांनी घेतलेली आहे। आणि या सर्व टीमला विशेष कौतुक करून बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे आणि क्राईम मीटिंगमध्ये याचा सत्कार करण्यात येणार आहे। हे पूर्वीपासून एकमेकांच्या संपर्कातले होते। त्यांचे काही इन्शुरन्सचे हप्ते त्यांनी भरलेले होते, प्लस काही किरकोळ स्वरूपाच्या अमाऊंटची त्याची देणं घेणं होतं। पण आता जे अमाऊंट जरी थोडा असला तर त्याच्या भावना दूर होत्या आणि अत्यंत क्रूरतेने त्याला त्यांनी मारलेलं आहे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।